मिथुन राशीसाठी 2026 हे फार सुंदर असणार आहे. प्रामुख्याने सुवर्ण वर्ष याला आपण म्हणू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर क्षेत्रामध्ये असेल, खास करून विज्ञान क्षेत्रामध्ये असेल, IT इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असेल किंवा त्यासोबतच जर कधी गणित क्षेत्रामध्ये असेल, तर या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हे वर्ष फार तुम्हाला सुखदायक आणि लाभदायक ठरणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जर कधी विचार करायला गेला, जर कधी छाती दुखायचा त्रास असेल, पोटाचा त्रास असेल किंवा कोणताही विकार असेल, जर कधी तो अंगावर जास्त काढू नका आणि तो त्रासदायक या वर्षामध्ये ठरू शकतो आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर प्रामुख्याने त्याला आपण वेळोवेळी त्याचा डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्याच्यावरती काहीतरी एक उपाययोजना करणं या वर्षामध्ये फार महत्वाची ठरेल. त्यासोबतच जर कधी व्यवसाय असेल किंवा उद्योग वगैरे असेल किंवा त्यासोबतच तुमचं जर कधी नोकरी क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर नोकरी क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. त्यानंतर व्यवसाय क्षेत्रामध्ये जर कधी असाल तर व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान बेनिफिट या ठिकाणी या वर्षामध्ये जाणून येतो, दिसून येतो. त्यासोबतच जर कधी आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर स्त्रियांचं जे काही संवाद कौशल्य आहे किंवा घरातले जे काही कामं आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तर त्यांनी त्या गोष्टींच्या थोडंसं बाहेर निघून आपल्यामध्ये जे काही स्किल आहे तर ते स्किल जर कधी आपण चांगलं युटिलाइज करण्याचा जर कधी प्रयत्न केला तर छान या वर्षामध्ये तुम्हाला त्याचा फीडबॅक हा अतिशय सुंदर दृष्ट्या पाहायला मिळेल. त्यासोबतच जर कधी आर्थिक बाबतीमध्ये बघायला गेलं तर आर्थिक बाबतीमध्ये खूप छान वर्ष आहे. पण जर कधी गुंतवणुकीचा या ठिकाणी जर कधी विषय येत असेल तर गुंतवणूक करत असताना सगळ्या गोष्टी आपण हे पडताळून बघणं, सगळे पेपर्स आपण व्यवस्थिशीर त्याच्या आपल्या डोळ्याखालून घालणं किंवा एखाद्या व्यक्तीला ज्या विषयाचं म्हणजेच या विषयाचा जर कधी एक्सपिरियन्स असेल तर त्या एक्सपिरियन्सने त्याला त्या गोष्टी दाखवणं आणि त्याच्यावरती नीट विचार करूनच गुंतवणूक करणं ही आपल्याला व्यवस्थिशीर ठरेल. प्रामुख्याने संभाषणाच्या बाबतीमध्ये वादविवादाचे जे काही प्रसंग या वर्षामध्ये निर्माण होणार आहे तर ते आपल्याला टाळायचे आहे. जास्त कोणाच्या मार्गस्थ जायचं नाही आहे किंवा वादविवाद होण्याची जे काही गोष्टी ज्या ठिकाणी निर्माण होतात तर त्या ठिकाणापासून आपल्याला वाचायचं आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये खानपान तुमचे व्यवस्थित झाले पाहिजे, नियमित व्यायाम झाले पाहिजे. सकाळी थोडं जो आपला डेली रुटीन आहे, जर का तुम्ही 7 वाजेला उठत असाल किंवा 8 वाजेला जे पण काही समथिंग असेल तर त्याच्या 2 तास अगोदर 1 तास अगोदर उठून आपल्या शरीराला वेळ देण्याचा प्रयत्न करा. प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीमध्ये काही छोट्या छोट्या अडचणी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात, म्हणून आरोग्याची काळजी घेणं या वर्षामध्ये आपल्याला खूप खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर अतिशय सुंदर असा एक उपाय तुम्हाला सांगतो. दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे. दत्तांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला दत्तमाला मंत्र हे पठण करायचं आहे आणि त्यासोबतच गोदान करायचं आहे किंवा गोदान नाही झालं तुमच्याकडनं तर तुम्हाला गाईला हिरवा चारा हा आपण त्या ठिकाणी खाऊ घालायचा आहे किंवा केळीचे पानं असेल किंवा हिरव्या ज्या पण काही गोष्टी असतील त्या ठिकाणी आपण गाईला द्यायच्या आहे. विशेष म्हटलं म्हणजे 2026 हे प्रामुख्याने मिथुन राशीसाठी खूप सुंदर आहे. केलं झालं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही. प्रसाद राजन्स, राजन्स ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.